ऐकूयात पत्र 9 स्वसिद्धा. प्रिय गोडोलीस, अनेक उत्तम आशीर्वाद. एव्हाना शुभा गोष्टीरूप अहिल्याबाई ऐकण्यात गुंग झाली होती. ती म्हणाली, सैनिकी शिक्षण म्हणजे काय ग मावशी? अगं बेटा, घोड्यावर बसणे, तलवार चालवता येणे, स्वरक्षणाचे व इतरांचेही स्वरक्षणाचे तंत्रमंत्र अवगत करणे, बंदुकीचे शिक्षण घेणे, रणभूमीवर सैनिक लढतात, देशाचे संरक्षण करतात, त्याबद्दलचं शिक्षण अवगत करणे म्हणजे सैनिकी शिक्षण बेटा. ज्यात जुडो, कराटे, तायक्वांदो यासारख्या खेळांचेही शिक्षण घेणे महत्त्वाचे असते बरं का. शुभा मन लावून ऐकत होती. ती म्हणाली, मावशी, परवा ताई म्हणाली की ती कॉलेजमध्ये जात असताना कुणीतरी तिची सायकल अडवली, तर तिने कराटेचा ठोसा दिला. आमच्या ताईलाही येतात बरं का कराटे, आणि मी पण शिकणार आहे. पण फार अवघड असतं का गं मावशी? नाही ग बाळा, मुळीच नाही. त्याला योगा, प्राणायाम, दीर्घश्वसन, निसर्गोपचार याची जोड द्यावी. त्यामुळे आपली शरीराची कार्यक्षमता वाढते, मन सशक्त होतं, मनोबल वाढते, प्रसंगावधान, समयसूचकता, निर्णय क्षमता वाढते. नेहमीच्या कराटेच्या सरावामुळे स्नायूंची बळकटी वाढते, शक्तीचा वापर युक्तीने करण्याचे तंत्रज्ञान मिळते, आत्मविश्वास जागृत होतो. त्यामुळेच एकटं प्रवास करताना किंवा कुठल्याही संकटांना सामोरे जाताना भीती वाटत नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा अनेक थोर व्यक्तींना हे ज्ञान कौशल्य अवगत होतं. आपल्याकडेही स्वसिद्धा या नावाने शिबिरे होतात. त्यात या सर्व गोष्टींचा सराव करून घेतला जातो. आजकाल मंगळसूत्र ओढणं, पर्स पळवणं, बॅग चोरून नेणं, छेडछाड करणं, अतिप्रसंग वगैरे वगैरे अनेक गोष्टींना ऊत आला आहे. म्हणूनच काळाची गरज ओळखून प्रत्येक स्त्रीने स्वसिद्धाचे धडे घेऊन स्वयंभू झालं पाहिजे. स्वतःबरोबरच इतरांचंही संरक्षण केलं पाहिजे. माझं बोलणं चालूच होतं. मीना, स्मिता, गीता, प्रिया या कॉलेजमधल्या मुली कधी माझ्या बाजूला येऊन बसल्या मला समजलेच नाही. गीता म्हणाली, मावशी, आम्हालाही सांग ना स्वसिद्धा याबद्दल, आम्ही शिबिरात येऊ. तुझीच सवाई. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या प्रिय गोडोलीज या पत्रमालिकेतील हे 9वं पत्र.